तर आज आपण छकुलीची थोडीशी माहिती घेणार आहोत. आपण ससूनमधून तर घेऊन आलो छकुलीला, तिथं होती म्हणून, कोणी नाही म्हणून. पण छकुलीला कोण कोण होतं, कोण नाही, छकुली कशी काय ससूनपर्यंत गेली, ही थोडीशी माहिती आपण छकुलीकडून घेऊ. तर आज छकुलीची माहिती ऐकू. छकुली कुठली आहे, काय आहे, तर बोलूया छकुलीशी. हां, तर ही तुमची लाडकी छकुली, बरोबर ना? बरोबर. हां, तर छकुलीचं पूर्ण नाव काय आहे? शकुंतला रामदास अरे शकुंतला रामदास अडप. माहेर कुठलं? पुण्यात कुठलं? भवनपेठ, भवानीपेठ. सासर? संगमनेर. संगमनेर. हां, सासर तिथं दिलं होतं तुला. हां, आईचं वडिलांचं नाव? रामय्या हिरम्मा. इराम्मा आई. रामय्या. हां हां. तुमचं म्हणजे तुम्ही तेलगू का? हा, पद्मशाली. पद्मशाली. हो. हां, तर आपली छकुली पद्मशाली आहे, तेलगू बोलती ती खूप छान. आणि मग लग्न झाल्यावर किती दिवसांनी तू छकुली म्हणजे सॉरी, लग्न झाल्यावर तू तिकडंच होतीस का सासरी? हा, तिकडेच होती. संगमनेरला 10 वर्ष. 10 वर्ष. किती वर्ष नांदली तू लग्न झाल्यावर? 10 वर्ष 10 वर्ष नांदली. बर. आणि मुलं बाळ तुझी? नाही, मला दुसरं बायकोला झालं. दुसरी बायको केली. हा. मोठं कोण होतं घरात? हा. तू मोठी होती का? मी मोठी. आणि ती दुसरी? हा, हा 3 भाऊ आहे, मी मोठी. हा, भावात तू 3 भाऊ आणि तू एकटी. हा, एक आणि नवऱ्याकडे तू थोरली होती का दुसरी होती? तोडली मी. थोरली तू. मग मग नंतर मागून दुसरी आली. दुसरी आली का? तिला किती लेकरं वगैरे काय? 9. 9. 4 मुलगी, 5 मुलगा. बर. मग तू त्यांच्यापाशी का नाही राहिली? आम्हाला नाही नेलं. हा, आमचा भाऊ नको म्हणलं, सगळे भाऊ. नकोच म्हणले. दुसरं बायको केलं ना, नाही पाय नाही ठेवायचं. बर. भावाकडे होती का तू? हा, तिकडंच दिलं करायचं, तिकडं पण होती. किती वर्ष होती भावापाशी? होती 2 वर्ष होती आई. हा, मग बाहेर कस काय भावापासून पडली? मग बाहेर आकडून दिला, मग हैदराबादला गेला. कोण हाकलून दिलं भाऊ सगळे. तुला? हा हा मग हैदराबादला गेली? हा, गेला. हैदराबादला कोण होतं तुझं? तुमचं सारखं नेलं मला. हा, माझ्यासारख्या एका बाईने घेऊन हा, गेली नाही. हैदराबादला तुला. हैदराबादला किती वर्ष होती तू? 40 वर्ष. 40 वर्ष बरोबर. आणि मग 40 वर्ष तिकडे बिड्याचं काम करत हा, होतीस? बिड केली. मग बिड्या करून काय पैसा पाणी वगैरे तुझ्याकडं? बाळ बिड पोटाला भाडं भरायचं रूमचं? जास्त होते आई, बिडाचा भाऊ. स्वस्त होता बिड्याचा भाव. मग तिकडं राहिली ना? हा, त्यात कुठं राहिली? भवनपेठ. माहेर गरम आहे. हा, माहेरी राहिली. मग तिथून पुन्हा कुठं? आकडून दिलं, मग आळंदी जायला. आळंदीला आली. हा. मग आळंदीत काय काम केलं? काय काम नाही केलं. 2 दिवसात नाही, हा, पैसे मागून घेतले. आंधळ्याचं सोंग करून. अंधाराचं सण. सोंग करून. हा, आळंदीत किती वर्ष होती तू? 1 वर्ष. 1 वर्ष. हा. आणि झोपायचं वगैरे कुठं? तिकडं मैदानमध्ये. मैदानात? मैदान सगळे मात्र तुझ्यासारखे सगळे तिकडे? सगळं असं आईसारखं. हा ना. हं. मग तिकडून पुन्हा कुठं गेली? आळंदी, मग गाणगापूरला. गाणगापूरला. हा, आणि तिथं किती दिवस होती गाणगापूरला? 4 महिना 4 महिने. हा. आणि तिथं बी मागूनच खाल्लं? मागूनच काढले. आणि झोपायचं रस्त्यावर? नाही नाही, चांगलं असं पत्र होतं चांगलं, मंदिर पशी. मंदिरापाशी? हा. हा, पत्र्या. मग तिथून पुन्हा कुठं गेली? सोलापूर. सोलापूरला? तिकडे सोडलं बस स्टँडला. बस स्टँडला? हा, आणि तिथं कुठं कोण होतं का पाहुणे वगैरे? नाही कोण नाही. हा. एक बाबा सोडून दिला. बाबा सोडून हा, दिला? सोडून दिला. आणि मग कुठं जाऊन सोलापूरमध्ये किती बस स्टॉपला? बस हा, तिथं हा. काय केलं? तिकडेच आहे 4 महिना बस स्टँडला. बस स्टँडला? हा, तिकडे झोपायचं तिकडेच आहे. खायचं? हा, खायचं. कोणी बी दिलेलं काय बी कोणी दिलं? दिलं तर खायचं, नाहीतर उपाशी राहायचं? उपास राहायचं. पुण्याला आली परत अजून? नाही आला, नाही आला. हा, पुण्याला 4 महिन्यांनी पुण्यात आली ना फिरून तू? तर तिकडून हा, सोलापूर बस स्टॉप वरून पुण्यात आली का? नाही नाही, दुसरं आश्रमामध्ये मी सांगितलं नाही का हा, हा. रात्री. हा, तिकडं आला. हा हा, पुण्यातच की मग? हा, हा. मग आहे. हम्म. मग तिकडून ते आश्रममध्ये, हा, मग सासनमध्ये. ससूनमध्ये. हा तिकडून हा. आज सासनमध्ये गाडी आला, मला नेला. ते बाबा पाठवलं हम्म, आश्रमवाला. हम्म, हम्म, मग तिकडं 3.5 महिना होती. हम्म. मग आई आणलं मला इकडं, तिकडून आश्रममध्ये मला चांगलं केलं. आणि मग ससूनमध्ये तू 3 महिने काढले? हा, 3 महिना आई. आता सध्याला आहेत का तुझे भाऊ वगैरे भवानी पेठेत?
कोणाला मिळतंय आता बाहेर निवड किती वर्ष झालं. किती वर्ष झालं बाहेर फिरते? हा मग चक्र हा, चक्र चक्र आयुष्याचं खूप फिरवलं फिरवलं आहे. आयुष्यानं. जाऊ दे, देवा लिवलं तसं. देवाने लिहिलं, हा जसं लिहल तसं राहायचं, हा मग कोणाला जसं नाही ठेवेल म्हणायचं. तसं राहायचं. कोणाला नाही म्हणायचं, देवाला म्हणायचं. आपल्या नशिबाला दोष द्यायचा. हा, बस. तर छकुलाची जीवनाची कहाणी खूपच संघर्षमय आहे. इथं राहणाऱ्या सगळ्याच आजीची संघर्षमय आहे. माझी भामा आजी असेल, छकुली असेल, मंगलमावशी असेल आणि तर सगळे इकडचे, सगळ्याचं काही ना काहीतरी आहे. मी सगळ्यांचं एक एक दिवस बघेल, जसा वेळ मिळेल तसं. छकुलीने रात्री खूपच सांगितलं होतं, तर खूप वाईट वाटलं आणि मला खूप वाईट वाटलं. छकुली खूप वाईट वाटलं. रडली पण वाटतं. हा, आई रडली. मग किती आयुष्यामध्ये किती किती फिरली ना तू. सांग. तर आज फिरून तू चांगल्या ठिकाणी इकडे सुख आहे सुख आहे. आपलं. सुख नाही आहे. काय सुख चांगलं आहे. पोटाला चांगलं आहे. भगवान पांडुरंगा विठ्ठला. एवढे वर्ष झालं पोटालाच मिळालं नाही. नाही नाही आई आ? नाही. पोटाला जेवण पोटभर नाही मिळालं, नाही. दिलं तर काय नाही तर नाही. उपाशी राहायचं. उपास. जेवण कधी मिळालंच नाही नाही. पोटाला. जेवणासाठीच फिरलो, खाण्यासाठीच फिरलो ना. बरोबर. कोणीतरी आधार देईल म्हणून फिरलो ना. हा बरोबर. तर खूप अवघड आहे सगळं हे, असं जीवनामध्ये लय अवघड आहे. तर आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि छकुलीची खूप वाईट कहाणी आहे आयुष्याची. आणि इथं राहणाऱ्या सगळ्याच आजींनी काही ना काही सोसलेलं आहे. छकुली 40 वर्ष झालं फिरते, आयुष्याला तोंड देते. किती एकेकाचं दुःख असतं आयुष्यामध्ये. फक्त पोटासाठीच फिरले ना छकुली. कोणीतरी आधार देईल म्हणून. पोटाला मुलबाळ झालं नाही आणि घरच्यांची साथ सुटली. तर माझी भामा आजी पण, तिला खूप रडायला येतं लगेच. तीही वर्ष दीड वर्ष रस्त्यावर बसली होती. तर सगळ्यांचे भोग म्हणतात ना कधी ना कधी संपतात. सीतामाईचे संपलेले आहेत, सगळ्यांचे संपलेले आहेत. वनवास प्रत्येक देवाने भोगलेले आहेत. माझं पण संपलं बाई. तुझे पण संपले ना. नाही संपले आता काही नाही. सुख आहे. सुख आहे ना. हा. सुख के सब साथी दुख में न कोई. ही खूप मोठं आणि खरं सत्य आहे. सुखामध्ये सगळे साथीदार होतात, दुःखामध्ये कोणीही येत नाही. म्हणून माझ्या छकुलीकडून शिका. आज आयुष्याला झगडत रस्त्यावर बसून आयुष्य इथपर्यंत आलेलं आहे तिचं. तिच्यासारखं मोठं दुःख नाही, तर खूप मोठं दुःख आहे. आणि छोटं मोठं दुःख नाही. तुम्हीही असंच हिच्यासारखं खंबीर व्हा आणि चांगले राहा, हसून खेळून. असं केलं. हसून खेळून ना. मला काही दुःख नाही आहे. आता दुःख नाही आता छकुलीला. मन छकुली, असंच भेटूया पुढच्या व्हिडिओला. पुढच्या वेळेला असंच भेटा. हा, भेटूया. धन्यवाद. आशीर्वाद.